नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे लक्ष्मीची पावलं. पौर्णिमा ऑफिसमधून निघतच होती तितक्यात साहेबांनी बोलवल्याचा निरोप आला. केबिनमध्ये शिरताच साहेबांनी तिला एक लिफाफा दिला. तिने तिथेच उघडून पाहिलं. पुण्याच्या NIBM मध्ये एका आठवड्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगच्या ट्रेनिंगसाठी तिचं नॉमिनेशन होतं. दिल्लीतल्या मोठ्या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीत एक कार्यक्षम अधिकारी म्हणून तिची चांगलीच ख्याती होती. तिने सस्मित मुद्रेने साहेबांना थँक्स सांगितले. साहेब फाईलीत गुंतले होते. तिने अदबीने विचारले, सर, इफ यू डोंट माइंड, ट्रेनिंग नंतर मला 3 दिवसांची सुट्टी हवी आहे. माझं माहेर पुण्याचं आहे. पहिल्यांदाच मान वर करून साहेब म्हणाले, ओके मॅम, फ्लाईटची तिकीटं त्याप्रमाणे बुक करायला सांगा. थँक्यू सर, असं म्हणून ती बाहेर पडली. 5 वर्षांपूर्वी बाबा गेल्यानंतर ती एकदाही पुण्याकडे फिरकली नव्हती. हे ट्रेनिंग आलं नसतं तर तो योग कधी आला असता ते देवच जाणे. दरवेळी पुण्याला जायचं म्हटलं की नवरोबा प्रदीप काहीतरी विघ्नच उभं करायचा. आता काय आहे पुण्यात? तुझे आई बाबा तर या जगातच नाहीत. तुझ्या भावाकडे काय आहे म्हणून जातेस? असं वाटेल ते बडबडायचा तो. यावेळेला पुण्याला जाताना हा कसलं विघ्न आणतो ते बघूया, असं मनातल्या मनात म्हणत ती घरी आली. ट्रेनिंगच्या विषयी प्रदीपला 1-2 दिवस आधी सांगावं हेच बरं, असं तिने पक्क ठरवलं. शुक्रवारी रात्रीची जेवणं झाल्यानंतर तिने सांगितलं, प्रदीप, या सोमवारपासून 10 दिवसांसाठी मी बाहेर जाते. मला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंगचं ट्रेनिंग आलंय. अरे वा, अवश्य जा. मुंबईला ना? तिने थंडपणे NIBM पुणे असं सांगितलं. हरकत नाही. तिथे रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहे. तिथेच राहा म्हणजे झालं, तो म्हणाला. तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या प्रत्येक वाक्यात जनरल मॅनेजर असल्याचा दर्प प्रकट व्हायचा. ज्या घरच्या लोकांनी याला जीवनसाथी म्हणून कन्या प्रदान केली त्या लोकांविषयी याला इतका तिटकारा कशासाठी वाटावा, हे तिला न उलगडलेलं कोडं होतं. एकुलता एक आज्ञाधारक मुलगा अथर्व 12 वर्षांचा आहे. एक मुलगी असती तर कन्येची काय माया असते हे समजलं असतं, असं तिला उगाचच वाटून जायचं. पण देव थोडीच सगळ्यांना कन्यारत्न देतो. शनिवारी संध्याकाळी फ्लाईटने निघाली आणि 6च्या सुमारास पुण्यात येऊन पोहोचली. बेल वाजवताच दार उघडायला सुनंदा वहिनीच आली. पौर्णिमाला अचानक दारात बघून ती दिग्मूढ झाली. नकळतपणे तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. हे काय वंस, अगदी अचानक? एखादा फोन तरी करायचास. किती दिवसांनी, असं म्हणत तिने पाणावल्या डोळ्यांनी मिठी मारली. पौर्णिमा तिच्या कानात हळूच कुजबुजली. CBIचे लोक धाड मारायच्या आधी फोन करतात का कधी? वहिनी, काय अवस्था करून घेतली आहेस तू? इतका वेळ लांब उभी असलेली शर्वरी धावत आली आणि आत्याला बिलगली. ती बरीच उंच झाली होती. पौर्णिमेने ठसक्यात सांगितलं, वहिनी, मी तुझ्याकडे आता 10 दिवस राहणार आहे. तुझ्या हातचं चांगलं चुंगलं खायला आणि तुला छळायलाही. राहू ना? सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ट्रेनिंग कॉलेजमध्येच असणार आहे. मी तुला माझ्या रात्रीच्या जेवणाची संधी देते, असं म्हणत पौर्णिमेने जुनं पुराणं फ्रीज उघडलं. फ्रीजमध्ये दुधाचं भांडं सोडून जवळपास ते रिकामच होतं. काय आहे ना वंस, कालच फ्रीजची साफसफाई केली. फार दिवसापासून राहिलं होतं ते काम. सुनंदाने सावरण्याचा प्रयत्न केला. वहिनी, मी फ्रेश होऊन येते. मला बाहेर जायचं आहे. आधी मस्तपैकी चहा कर. रात्री तुझ्या हातची कढी खिचडी खायची आहे मला. करशील ना? सुनंदाने मान डोलवली. फ्रेश होऊन चहा घेतल्यानंतर ती थेट भावाच्या दुकानावर पोहोचली. तिला पाहताच विश्वासला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पुन्नू, तू आज अचानक पुण्यात कशी? त्याने आश्चर्याने तिला विचारलं. अरे, मी इकडे ट्रेनिंगसाठी आले आहे.
कंपनीच्या ऑफिसची कार होती. म्हटलं जाता जाता दुकानात चक्कर टाकावी. दादा, काय हे? पुढच्या पंधरवड्यात शाळा सुरू होणार आहेत ना? आपलं दुकान तर सगळं रिकामच दिसतंय. पौर्णिमेने असे म्हटल्यावर विश्वास क्षणभर स्तब्ध झाला. नंतर केविलवाणं हसू आणत तो कसंबसं बोलला, अगं, पुढच्या आठवड्यात नवा स्टॉक येतोय. काय आहे ना, लोकांना पडून राहिलेला स्टॉक चालत नाही. त्यांना नव्या कोऱ्या पानांचा गंध आवडतो. पौर्णिमा तिच्याच विचारात गुंतली होती. ती भानावर येत म्हणाली, दादा, आपण रात्री निवांत बोलूया. असं म्हणत ती पटकन निघूनही गेली. त्यानंतरच्या अर्ध्या तासात काउंटरवर एक व्यक्ती येऊन उभी राहिली. बघता क्षणीच एखादा उच्च अधिकारी असावा अशा व्यक्तिमत्वाचा तरुण होता तो. आपणास काय हवं आहे, हे विचारण्याच्या आधीच त्यानेच संवाद साधला. हे बघा, काही होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्या, पेन्सिल्स, कंपास बॉक्सेस पुरवायच्या आहेत. आमच्या शेठजीने खास तुमच्याकडे पाठवलं आहे. असं म्हणून त्या तरुणाने एक यादी पुढे केली. मनातल्या मनात आकडेमोड करत विश्वास कागदावर हिशोब मांडत होता. हिशोब 20,000 वर जात होता. एवढा माल उधारीत कोण देणार, असा विचार करत असतानाच रोख 20,000 रुपये काउंटरवर ठेवत त्या तरुणाने सांगितले, मोठ्या विश्वासाने आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. भाव वाजवी लावा. हे निरपेक्ष मनाने करत असलेले धर्मादाय कार्य आहे. या कानाचे त्या कानाला लागू देऊ नका. 10 दिवसांनी मी येईन आणि राहिलेला हिशोब करून माल परत घेऊन जाईन. कळलं का? माझं नाव अमेय निरगुडकर. कच्ची पावती घेऊन तो तरुण निघून गेला. त्याचा मोबाईल नंबर घ्यायचंही विश्वासला भान राहिलं नाही. कोविडमुळे गेली 2 वर्ष अतिशय खडतर गेली होती. आता चांगले दिवस येतील अशी आशेची किरणे दिसत होती. पौर्णिमा घराजवळच्या सुपरमार्केटमध्ये शिरली. ट्रॉली भरून वस्तू, भाज्या आणि फळं घेतली. पेमेंट करून घरच्या पत्त्यावर पोहोचवायला सांगून शेजारच्या स्टेशनरी शॉपवर आली. त्यावेळी विशेष गर्दी नव्हती. मी एका फायनान्स कंपनीत आहे. स्टेशनरी दुकानासाठी कर्ज मागणीचा अर्ज आला आहे, तर थोडीशी माहिती द्याल काय? असं म्हणून रोजची विक्री किती, नफ्याचे मार्जिन किती, हे सगळं तिने जाणून घेतलं. त्यानंतर तिने लेटेस्ट खरेदीची बिलं मागून घेतली. त्यांच्या परवानगीने 8-10 बिलांचे मोबाईलने फोटोसुद्धा काढून घेतले. त्यांचे आभार मानून ती घरी आली. तिने घरात आल्या आल्या दादाला भेटून आल्याचं वहिनीला सांगितलं. तितक्यात सामानाची होम डिलिव्हरी आली. लगेचच लॅपटॉप उघडून ती काहीतरी करत बसली. दुकान बंद करून विश्वास आला. तो फ्रेश होऊन आल्यावर मनसोक्त गप्पा मारत सगळ्यांनी कढी खिचडीवर ताव मारला. त्यानंतर विषयाला हात घालत पौर्णिमा म्हणाली, दादा, तू प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून खेळतं भांडवल का घेत नाहीस? त्याला काय लागतं रे? ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, व्यवसायाचा परवाना आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या मटेरियल्सचे कोटेशन व बिलं. बस. ना स्वतःच्या भागभांडवलाची गरज, ना जामीनदार आवश्यक. आणखी काय हवंय? वंस, मीच कर्ज काढायला नाही म्हणते. ते आणखी कोण डोक्यावर घेणार? नाही ती चिंता, सुनंदा बोलली. वहिनी, अगं, व्यापारासाठी काढलेल्या कर्जाची कसली चिंता करायची? ते का आपण उपभोगासाठी घेत आहोत की काय? कर्जाच्या रकमेतून विक्रीसाठी लागणारा माल खरेदी करतोय. व्यापारासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असतेच. मोबाईलमधील बिलांचे फोटो फॉरवर्ड करून विश्वासला सांगितलं, याप्रमाणे सर्व स्टेशनरी आणि कॉम्प्युटरसाठी लागणाऱ्या व विविध प्रकारच्या वस्तूंची यादी बनव आणि कोटेशन्स घेऊन ये. झेरॉक्स कम प्रिंटर मशीनचंही कोटेशन घेऊन ये. मी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देते तुला. आपण बँक प्रपोजल करू. विश्वासने मान डोलवली. पौर्णिमा सकाळीच ट्रेनिंगसाठी निघून गेली. विश्वासने सामानांची यादी केली. स्टेशनरीसाठी 20,000 रुपये ॲडव्हान्स दिलेल्या माणसासाठी होलसेल व्यापाऱ्याकडं जायचंच होतं. त्याने 20,000 रुपये रोख देऊन सगळ्या मालाची ऑर्डर नोंदवली.
मुद्रा लोनसाठी आवश्यक कोटेशन्स घेऊन आला. पौर्णिमाने सांगितलेल्या बँकेच्या ब्रँच मॅनेजरकडून ॲप्लिकेशन फॉर्म आणून भरून ठेवला. पौर्णिमाने पुढच्या 5 वर्षाचे बॅलन्स शीट आणि नफा तोटा पत्रक बनवलं. विश्वासला फॉरवर्ड करून प्रिंटआउट काढून सगळी कागदपत्र बँकेत सादर करायला सांगितलं. बघता बघता आठवडा झाला. पौर्णिमा रोज फोनवरून प्रदीपशी, मुलांशी ख्यालीखुशालीचं मोजकंच तेवढं बोलत होती. सोमवारी तिला सुट्टी होती. ती भावासोबत बँकेत गेली. 3 लाखाच्या कर्जाच्या कागदपत्रावर सह्या झाल्या. कोटेशन दिलेल्यांच्या नावाने बँकर्स चेक निघाले. व्यापाऱ्यांनी माल पाठवला. दुसऱ्या दिवशी झेरॉक्स कम प्रिंटर मशीनही आलं. विश्वास स्टेशनर्स हे नवं साईनबोर्ड लागलं. पुष्पहार घातलेल्या आईबाबांच्या तसबिरीकडे पाहिल्यावर आज ते नक्कीच संतुष्ट झाले असतील असे पौर्णिमेला वाटून गेलं. कारण विश्वास शिक्षणात प्रगती करू शकला नव्हता याची आईबाबांना खंत वाटायची. राहायला बाबांचा हा 2 बेडरूम्सचा फ्लॅट होता. पौर्णिमाचे धूमधडाक्यात लग्न लावून दिल्यानंतर बाबांनी उरलेली सगळी पुंजी दुकानावर खर्ची घातली होती. सायंकाळची फ्लाईट होती. पौर्णिमा आवराआवर करत होती तेव्हा तिच्या कानावर पडलं, "अगं आई, आत्याला ही साडी काय देतेस? भारी साडी घेऊन द्यायचीस ना? ही साडी तर तुला बाबांनी दिवाळीसाठी आणली होती. तू यासाठीच घडी न मोडता ठेवलीयस का?" सुनंदा तिला समजावत म्हणाली, "अगं, कोविडमुळे बाबांचा व्यापारच बंद होता तर मी कसा दिवाळ सण साजरा करायचा सांग? आता व्यापार चांगला चालेल. तुझे बाबा या दिवाळीला छानशी साडी आणतीलच. नाही दिली तर मी मागून घेईन. बरं चल, आत्या निघेल आता. बाबाही येत असतीलच." त्या दोघी बाहेर येताच पौर्णिमा म्हणाली, "वहिनी, शर्वरी शाळेत गेली की तूही दुकानावर जात जा. आजूबाजूच्या ऑफिसेस, बँकांमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन फोनवर सांगितलं तर सगळी स्टेशनरी जागेवर पुरवू असं सांग. आणि दुसरं असं की शर्वरीसाठी मला काहीही आणता आलं नाही. तू तिच्यासाठी एक ड्रेस घेशील?" "अहो कशाला?" असं सुनंदा म्हणत असतानाच पौर्णिमेने शर्वरीच्या हातात एक बंद पाकिट दिलं. "छकुली, तुम्ही खरेदीला जाल त्या दिवशी हे पाकिट उघड. नाहीतर तुझी आई हे पैसे घरसामानासाठी वापरेल." असं ती हसत हसत म्हणाली. इतक्यात विश्वास धापा टाकत आला आणि म्हणाला, "अगं, तो निरगुडकर आज 4 वाजता येणार होता. तासभर वाट पाहून आलो." पौर्णिमा गूढपणे हसत म्हणाली, "दादा, मला नाही वाटत तो आता परत येईल असं." सुनंदाने पौर्णिमेला हळदी कुंकू लावून साडी आणि चोळखण दिलं आणि घट्ट मिठी मारली. शर्वरी आपल्या आत्याला बिलगली. विश्वासचे डोळे नकळत ओलावले. कंपनीची कार आली. पौर्णिमा हसतमुखाने निघाली. शर्वरीनं सुनंदाच्या हातात ते पाकिट दिलं. पाकिट जड वाटत होतं. उघडून पाहतो तर काय, 2000 रुपयांच्या 10 नोटा होत्या. एक चिठ्ठी होती. "वहिनी, तुझ्या नणदेकडून ही छोटीशी भेट. शर्वरीला एक चांगला ड्रेस घे. तू एक छानशी साडी घे आणि माझ्या भावासाठी पॅन्ट्स आणि शर्ट्स घे. मी पुन्हा कधी येईन ते माहीत नाही. शर्वरीच्या लग्नात मात्र मी 10 दिवस अगोदर येऊन राहीन. स्वतःची आणि माझ्या भावाची काळजी घे." विश्वास अवरुद्ध कंठाने बोलला, "सुनंदा, तू माझी लाज राखलीस. ऐनवेळी घरसामान मागवून घेतलंस ते." सुनंदा बोलून गेली, "अहो, मी कुठं, तुम्हीच तर." तितक्यात विश्वासचा मोबाईल खणखणला. "मी निरगुडकर बोलतोय. यावर्षी आमचं वह्या पेन्सिली वाटायचं रद्द झालंय. पुस्तकं वाटणार आहोत. आमचे 20,000 रुपये अनामत म्हणून ठेवा. पुढच्या वर्षी बघू." एवढं बोलून फोन कट झाला. विश्वासने त्यानंतर त्याच नंबरवर फोन लावला तर तो नंबर टेलिफोन बूथचा होता. निरगुडकर येणार नाही हे पौर्णिमेने आधीच सांगितलं होतं. विश्वासला एकामागोमाग एक घडत गेलेल्या घटनांची संगती लागली. निरगुडकरने 2000च्या 10 कोऱ्या करकरीत नोटा दिल्या होत्या. पौर्णिमेने दिलेल्या पाकिटातही 2000च्या 10 कोऱ्या नोटा होत्या. सगळं रहस्य स्पष्टपणे उलगडलं.
विश्वास भावना विवश होत म्हणाला, सुनंदा, मला आज दत्ता हलसगीकरांच्या कवितेच्या ओळी आठवतायत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडंसं खाली यावं. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडंसं खाली यावं. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावं. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावं. माझ्या बहिणीने त्या ओळी सार्थ केल्या आहेत. ती काही दिवसासाठीच आली आणि जाता जाता आपल्या भावाच्या घरात लक्ष्मीची पावलं उमटवून गेली. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.